हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 47. श्री भगवानुवाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयो विश्वमनन्तमाद्यै यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे माझ्या योग सामर्थ्याने हे परम विश्वरूप दर्शन मी तुला दिले आहे. दिव्य, तेजोमय, आदी अनंत विश्वरूप तुझ्याशिवाय याआधी कोणीही पाहिलेलं नाही. भगवंत श्रींनी येथे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भगवंत श्रींची विशेष कृपा असल्याशिवाय ते विश्वरूप दर्शन देत नाहीत. ते भक्तावर अत्यंत अनन्य असे प्रसन्न झाले तरच त्यांचे हे विश्वरूप दर्शन होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे दर्शन योग्याला साक्षात्कारात जे सामान्यपणे होते ते विश्वरूप दर्शन नसते. ज्यावेळी विश्वरूप दर्शन द्यायचे असते तेव्हा ते त्यांच्या योग सामर्थ्याने विशेष पद्धतीने ते देतात. तिसरी गोष्ट म्हणजे येथे भगवंत श्री सांगत आहेत की यापूर्वी असे विश्वरूप दर्शन अन्य कोणालाही त्यांनी दिलेले नाही. अर्जुन हा पहिलाच आहे की ज्याला विशेष प्रसन्न होऊन योग सामर्थ्याने भगवंत श्रींनी विश्वरूप दर्शन दिले आहे. अर्जुनासारखा भगवंत श्रींना अन्य कोणी येथून पुढे समर्पण होणारा निर्माण होईल तेव्हाच आता पुन्हा विश्वरूप दर्शन अन्य कोणाला शक्य होईल, तोपर्यंत नाही. येथे 3 गोष्टींचा उल्लेख करणे उचित होईल. एक म्हणजे भगवंत श्रींच्या बालपणी त्यांनी जेव्हा माती खाल्ली होती आणि ही गोष्ट ते जेव्हा कबूल करत नव्हते तेव्हा यशोदा मातेने त्यांना धाक दाखवून जेव्हा तोंड उघडायला सांगितले तेव्हा तिला त्यात विश्वाचे दर्शन झाले होते. परंतु ती गोष्ट विश्वरूप दर्शन म्हणून घेण्यासारखी नव्हती. त्यात यशोदा मातेची गंमत करणे एवढाच येथे हेतू होता. तो एक बालगोपालाचा आपल्या मातेजवळ केलेला खेळ होता. याहून त्याला अन्य काहीही जास्त अर्थ नव्हता. दुसरी गोष्ट कृष्ण शिष्टाईच्या वेळची कौरवांना समजावून सांगण्यासाठी, कौरव पांडवात समेट घडवून आणण्यासाठी जेव्हा भगवंत श्री कौरवांच्या राज्यसभेत गेले होते तेव्हा दुर्योधनादिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना भीती दाखवण्यासाठी भगवंत श्रींनी भव्य 11 विकराळ रूप धारण केले होते. त्यावेळीही तेथे भगवंत श्रींनी विश्वरूप दर्शन दिले नव्हते. तो एक रक्तपात न करता तेथून निघून येण्याचा भाग होता. तिसरी गोष्ट म्हणजे आत्ता अर्जुनासह गीतेचे साक्षीदार असलेले वेद महर्षी व्यासमुनी आणि संजय यांना हे दर्शन झाले. अर्थातच ते अर्जुनामुळे महाभाग्यवान ठरले. हे दर्शन त्यांना दिलेले नव्हते, ते अर्जुनाच्या निमित्ताने त्यांनाही झाले. या विश्वरूप दर्शनाचा फायदा आपल्याला गीतेच्या अभ्यासकांना झाला आहे. तो म्हणजे विश्वरूप दर्शनामुळे परमात्म्याच्या विराट रूपाची, त्याच्या अमर्याद शक्तीची कल्पना आपल्याला आली. अन्यथा ही चर्चा कधी झालीच नसती आणि एक आध्यात्मिक विज्ञान गुप्तच राहिले असते. अर्थात असे कितीतरी आध्यात्मिक विज्ञान गुप्तच आहे. यासाठी भगवंत श्रींचे चरणी अनन्य भावे नतमस्तक होणे एवढेच आपल्या हाती आहे. हरिओम.